मोठी बातमी आहे ती म्हणजे मिटकरी आणि हाकेंमध्ये शाब्दिक वाद झालेला आहे। मिटकरींनी हाकेंची एक ऑडिओ क्लिप ट्विट केलेली आहे। तर यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। नामदेव ऑइल वाडांवर हाकेंचा दबाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामधील सुरू असलेल्या शाब्दिक वादामध्ये आता अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाकेंची एक ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे। भोकर मतदारसंघामध्ये प्रहार पक्षाचे ओबीसी नेते ॲडव्होकेट कुंटे ज्यांनी नामदेव आईलवाड यांच्यावर हाके यांचा कसा दबाव होता हे या ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलंय। हा साहेब कुठं? नांद्याकडे आलो। अच्छा, गावाकडे। उचलला का फॉर्म तुम्ही? हो, उचलला फॉर्म। कसं काय असं? हाके साहेबांचं प्रेशर आलं सकाळी, तुम्हाला म्हणलो नाही, तुम्हाला डिटेल बोलतो। एक तासाभरात बसू आपण दोघ जण। हॅलो सर, जय ओबीसी। जय ओबीसी, बोला। मी भोकरहून बोलतो, प्रहार पक्षाचा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट कुंठे। हो हो तुम्ही माझ्या ऑफिसला पण आला होता। हो 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 साहेब, मी माझ्या पक्षाकडून नामदेव आईलवाड यांना एबी फॉर्म दिला होता, त्यांना उभं केलं होतं। त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आता उमेदवारी अर्ज। आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे। कसला आलाय हो? नाही नाही ऐका ना नाही साहेब, नाही, असं नाही, असं नाही। ऐका ना सर, मी दबाव करू शकतो का हो? नाही नाही, ऐका ना सर, मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केला आहे। मी ओबीसीचं खूप मोठं काम करतो भोकरमध्ये। मी तुम्हाला हो. खूप मानतो। मी खूप चांगलं काम, आज 2 वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका एबी फॉर्म, तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगीने माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली। मी कसा दबाव त्यांच्यावर टाकेन बरं? बरोबर, नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून गेला, पण त्यांनी कारण वरचे दाखवले। आपले ओबीसींनी बरेच जणांनी कॉल केलाय त्यांना, तर त्यांना गैरसमज करून द्यालेत की लक्ष्मण हाके साहेबांना करतो त्यांना। तर ही ऑडिओ क्लिप खरी आहे का हा सवाल उपस्थित केला जात असतानाच नांदेड जिल्ह्यातील भोकरचे प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट शेखर कुंटे यांनी ती ऑडिओ क्लिप आपलीच आहे असं सांगितलंय। मीच लक्ष्मण हाके यांना बोललो होतो असा खुलासा त्यांनी केला। लक्ष्मण हाके यांनी चांगली भूमिका घेऊन या तिन्ही उमेदवारांना एकत्रित करून एकच उमेदवार दिला असता तर तिथे 100% ओबीसीचा उमेदवार निवडून आला असता। परंतु वेगवेगळ्या विधानसभेमध्ये वेगवेगळी भूमिका घेऊन ओबीसींना अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रयत्न झालेले आहेत। त्यामुळे भोकर विधानसभेमधला आमचा जो अधिकृत उमेदवार माघार घेतली, त्यामागे सुद्धा मोठं षडयंत्र आहे आणि याचा वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।